पीक कर्ज मिळत नसल्यानं खरीप हंगाम सध्या धोक्यात आल्याचं दिसतंय। कारण महायुतीकडून कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये ते पूर्ण होताना दिसत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। खरीप हंगाम तोंडावर आहे, पेरणीसह अन्य कामांचीही लगबग सुरू आहे, मात्र पीक कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण दुर्दैवाने हे आश्वासन वांजोटं ठरलं। किसान ब्रिगेडच्या माध्यमातून PIL दाखल करण्यात येणार आहे आणि या PILच्या माध्यमातून आम्ही केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन हे का पूर्ण केलं जाणार नाही। आमची फसगत झालेली आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ राज्यातल्या आर्थिक कुवत नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करून त्यांना दिलासा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।